सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते, देवेंद्र फडणवीसांचं धक्कादायक वक्तव्य। आज शिवाजी पार्कात महायुतीच्या सभेमध्ये मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार, तर बीकेसी मध्ये इंडिया आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। बारामतीनंतर शिरूरमध्ये सुद्धा ईव्हीएम वर नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद, स्ट्रॉंग रूम मधला धक्कादायक प्रकार, तर तब्बल 24 तासांनंतर सीसीटीव्ही झाले सुरू। ईडीला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, तर आरोपीला थेट अटक करू शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतला मुख्य आरोपी भावेश भिंडेला मुंबईमध्ये आणलं, राजस्थानच्या उदयपूरमधून मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या। केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार कडू, तर 90 लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता। नवी मुंबईमध्ये 9वी पास तरुणाचा बनावट नोटांचा छापखाना, युट्यूबवर व्हिडिओ पाहून बनावट नोटा तयार करणाऱ्या प्रफुल्ल पाटीलला अटक। आणि राज्यात पुढच्या 3 दिवसांसाठी येलो अलर्ट, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये गारपिटीची शक्यता, तर मुंबई आणि ठाण्यातही पाऊस बरसणार।